मागच्या वेळेला शेवटची निवडणूक होती 2017 साली झाली होती, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने सर्व 18 जागा उभ्या केल्या. आता पॉल्युशनचं सगळं राजकारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि कुठलाच पक्ष हा स्वतः लढत नाही. जो पक्ष युती करतोय आणि युतीच्या माध्यमातूनच सीट विजयापर्यंत नेणं हे सर्वच पक्षांना या ठिकाणी सहशक्य होणं किंवा स्पर्धेमध्ये किंवा टप देऊ शकतात. तसेच आपण आता म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपाई आठवले गट यांची युती झालेली आहे. नेरळ मतदारसंघामध्ये यापूर्वी भारतीय जनता पक्ष 2 वेळा विजयी झालेला आहे. 2 वेळा पंचायत समितीच्या भाजपच्या जागा निवडून आलेल्या आहेत. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या बरोबर होता. आत्ता कार्यसम्राट नरेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली ही आमची जी महाआघाडी आहे ही निवडणुका सामोरी जाते. नेरळ शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा पूर्वापार मतदारांचा एक बेस आहे. भारतीय जनता पक्ष यापुढे नेरळमध्ये सरपंच अनेक राहिलेले आहेत, उपसरपंच राहिलेले आहेत, सदस्यही चांगल्या संख्येने निवडून आलेले आहेत. त्यामुळे इथल्या उमेदवार नम्रता कांदळकर यांना जिंकण्याची खूप संधी आहे आणि जे वातावरण आहे त्यानुसार त्यांची सीट 100% निवडून येईल अशा प्रकारे आम्हाला विश्वास आहे. तसेच पलीकडे शेलू वॉर्डामध्ये नरेश मशने पंचायत समितीचे उमेदवार आहेत. मागच्या वेळी ते जिंकून आले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खालचे 2 उमेदवार आणि वरच्या सुरेश शेख टोकरे यांची सौभाग्य होती. असे तिन्ही पॅनल मोठ्या फरकाने निवडून येईल अशा प्रकारचा ठाम विश्वास आम्हाला आहे. वाढतं शहर आहे, नेरळच्या आसपासची गावं आहेत, ममदापूर आहे, कोल्हारे आहे किंवा ही सर्व गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण वाढत आहे, बिल्डिंग होत आहे. कुठेतरी मुंबईमध्ये महागाई आहे, त्यामुळे अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे म्हणजे दिवाचे असतील, दक्षिणातले असतील किंवा गुजराती असतील किंवा सर्वच समाजाचे नागरिक या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. कारण नेरळमध्ये चांगली पाण्याची सुव्यवस्था, चांगलं निसर्गाचं किंवा चांगलं वातावरण आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी, त्यामुळे कॉस्मोपॉलिटन शहर अशा नेरळची नवीन ओळख होते. इतर भागातले स्थलांतरित जे या ठिकाणी मतदार आलेले आहेत हे भारतीय जनता पक्ष देशभर मानणारे आहेत. याचा फायदा निश्चितपणे या निवडणुकीत आम्हाला होणार आहे.